होता आणि त्या शाखेला महत्त्व होतं, व्यक्तीला महत्त्व नव्हतं. दुर्दैवाने पुढं जे काँग्रेसचं झालं ते अनेक पक्षांचं चालूच आहे. परंतु आज जर आपण काही पक्षांचं कामकाज, अगदी विशेष घ्यायचं झाला भाजपचं जर कामकाज पाहिलं, पक्षीय पातळीवर ज्याप्रमाणे काम चालू आहे त्याचा परिणाम जो आपल्याला दिसतोय, त्याचं यश जे आपल्याला दिसते ते पक्षीय पातळीवरती काम चालू असल्यामुळं दिसते, आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळं पक्षीय पातळीवरती काम, संघटनेच्या पातळीवरती काम आपण जर केलं तरच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळणार. व्यक्तिगत पातळीवरचं काम करून उपयोगाचं इथून पुढच्या काळामध्ये नाही. आपल्याला संघटना म्हणूनच ती ताकदीने उभी करावी लागणार आहे. मग कुणी कुठे गेलं तरी संघटना जाग्यावर राहते आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे, पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने काम करायचं आहे. आणि त्या ठिकाणी मला आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे, आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब सातारा जिल्ह्यात, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आपल्या सर्वांना त्यांची चांगल्या प्रकारची ताकद त्या ठिकाणी मिळणारच आहे. एवढंच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आज एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचं सामर्थ्य शिंदे साहेबांकडे अन्य कुणामध्ये नाही. आणि त्या दृष्टीने आपण जर कामाला लागलो तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम आणि त्यांची ताकद आपल्याला मिळाल्याची होणार नाही. आणि त्या दृष्टीने हा शाखांचा कार्यक्रम आपण सर्वांनी यशस्वी करावा. आणि पुन्हा सांगतो, बोर्ड लावण्यापुरती शाखा असू नये. बोर्ड लावला त्या दिवशी आम्ही नारळ फोडला आणि आम्ही सांगितलं शाखा झाली, तिथं विषय संपणार नाही. सातत्याने त्या शाखेचं काय काम करत आहेत, सातत्याने आपण त्यांच्याबरोबरती बसणार आहोत, त्यांच्याबरोबर मीटिंग करणार आहोत. आणि या शाखांच्या माध्यमातून कामच झालं पाहिजे, पक्षाचं काम झालं पाहिजे, सर्वसामान्यांचं काम झालं. तशा प्रकारे विचार करून आपल्याला या शाखा निर्माण बोर्डापुरत्या आणि बोर्डावर नावापुरत्या शाखा काढून उपयोग होणार नाही. प्रत्यक्षात त्यांच्याकडून काम झालं तरच त्या ठिकाणी तो उपयोग होणार आहे. आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची की पहिल्यांदा त्यांनी हिंगणगाव कासवड हा मतदारसंघातून सुरुवात करायचं ठरवलेलं आहे. थोडंसं नियोजन जर आपण सर्वांनी मिळून केलं आणि कशा प्रकारे पुढं जायचं हे जर आपण ठरवलं, या ठिकाणी आज वेळ आहे, उद्या वेळ आहे, तुम्ही कुठं तुम्ही शाखा निर्माण करणार आहात, कशा करणार आहात आणि ते नोंद लगेच करून घेतील. आणि त्या भागामध्ये आपल्याला त्वरित त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गावागावात जावं लागेल प्रमुख मंडळींनी, आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती जबाबदारी घेऊन त्या मुलांना भेटून शाखा सुरुवात करा. समजा गिरवीचं उदाहरण घेतलं तर उपसभापती गिरवीत आहे, आपले जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम आहे, आणि त्या गावातील आपले प्रमुख सर्व बरोबर घेऊन त्या शाखा आपल्याला 11, 12, 13, 14 तुम्हाला जी तारीख त्या ठिकाणी त्या मतदारसंघात दिली जाईल त्याप्रमाणे आपण ताबडतोब त्या ठिकाणी भेटून शाखा निर्माण उघडण्याच्या दृष्टीने कारवाई करावी. या संदर्भात काही अडचण आली तर त्या ठिकाणी आपण उपसभापती तुम्ही आणि आपण ठराविक मंडळी त्या ठिकाणी एक कमिटी करू, त्यांच्यापर्यंत येऊन आपण तुमची अडचण जी काही असेल त्यांना सांगावी आणि ती सोडवण्यात येईल. पण 11 तारखेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपापल्या भागामध्ये ताबडतोब कारवाईचं काम चालू करावं. फलटण शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये शाखा कशी होईल, वॉर्डामध्ये मोठा असेल भौगोलिकदृष्ट्या तर 2-3 शाखा झाल्या तरी काय हरकत नाही, परंतु फलटण शहरामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे काम करावं. गोरेगाव तालुक्याची काही मंडळी आली, पुन्हा त्या भागात जाऊनही आपल्याला बसता येईल, त्या प्रत्येक गावात शाखा कशी निघेल अशा दृष्टीने सुद्धा आपले प्रयत्न व्हावेत. आणि करत असताना आता लवकरात लवकर त्याचं जे काही प्लॅनिंग आहे ते लवकरात लवकर करा आणि आम्हाला द्या, तारखा तुम्हाला दिल्या जातील आणि 100 शाखांचं आपण उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास मला आहे. आणि त्याबद्दल आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो.